झालं ना. त्या गुवाहाटीवरनं जे तुमचा आला सुरत गुवाहाटी हा प्रवास त्याच्यावरनं खूप राजकीय रोषाला सामोरं जावं लागलं. मग महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची भाषा झाली, खोक्यांचे आरोप तुमच्यावरती झाले, गद्दारीचे आरोप झाले, तुमच्यावरती इतरही प्रकारे टीका करण्यात आली. त्या काळात तुम्ही या सगळ्यांना कसं केलं? आणि त्या काळात दुसरा याला जोडून प्रश्न आहे, तो जो मधला काळ होता तेव्हा संपर्क केला जात होता उद्धव ठाकरेंकडनं नाही, परत आमच्याशी येण्यासाठी तर नाही. परत येण्यासाठी नाही, तुम्हाला सांगतो. कारण त्यावेळेला जेव्हा आम्ही सुरतवरनं गुवाहाटीला गेलो हम्म, तेव्हा त्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आत्ता जे आम्हाला जे काय जवळ आलेले आमदार आहेत हम्म. ते आमदार त्या मीटिंगला होते. कारण एकूण सगळे जे नंतर आले ते नंतर आले. त्या आधीच्या कारण meeting मध्ये 40च्या 40 आम्ही एकत्र नव्हतो ना आलो. बरोबर. मी सांगितलं ना, 28 पहिले आलो, 12 नंतर आले. त्यातले काही आमदार तिथं होते. त्यावेळेला संजय राऊत बोलले की सगळे येतील पण भरत शेठ येणार नाही, अशा प्रकारे तिथं वक्तव्य झालं. म्हणून मधल्या काळात आमचा आणि उद्धव साहेबांशी कोणाशी संपर्क झाला नाही. त्यांनी ह्याला पाठवला होता मिलिंद नार्वेकरांना सुरतला. पण चूक काय केली त्यांना बोलणी करायला आमच्याकडे पाठवतं आणि इकडं आमच्या शिंदे साहेबांचं जे काही नेतेपद होतं ते काढून घेतलं. म्हणजे योग्य नाही. तुम्ही चर्चा तर पूर्ण करा. ते काय आज काढणार होतं ते उद्या काढा. म्हणजे पण मग समजा ते नसतं काढलं तर मग नाही, चर्चेला स्कोप होता. उदाहरण तुम्हाला देत होतो. जर तुम्ही माणूस पाठवता आम्हाला बोलणी करायला, सेटलमेंट म्हणजे जवळीक का साधायला, आणि तुम्ही इकडे ते पद करते, म्हणजे तुम्ही त्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखे होते. असं झालं. ते जे तुम्ही खोक्यांची भाषा केली हा, तो आणि मुद्दा राहिला. जे गद्दारी बिद्दारी सांगितलं, आम्ही संयम पाळला. कारण आम्ही जे केलं होतं ते योग्य केलं होतं असं आम्हाला वाटत होतं. आणि आम्ही केलं तो उठाव केला होता. आणि त्या अनुषंगाने जर आम्ही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात समाविष्ट झालो असतो तर गोष्ट वेगळी होती. आम्ही दुसऱ्या पक्षात नाही ना समाविष्ट झालो. आणि शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्याच नावाने तो पक्ष काढून त्याला मान्यता मिळवून, चिन्ह मिळवून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण तोही आरोप होतो पक्ष चोरल्याचा. ना ठीक आहे ना, वडील चोरले, पक्ष मी काय चोरला आरोप बोलतो, होतो. आता ठीक आहे ना, जर एखाद्या मुलग्याला वडील सांभाळतात जर आले नाहीत, त्याला आमचा दोष आहे का? त्यांना पक्षच वडिलांनी दिलेलं एवढं मोठं आव्हान त्यांना पेलता आलं नाही, त्याला आमचा दोष आहे का? आणि म्हणून कोणतरी आमचा मावळा शिंदे साहेबांच्या रूपाने तयार झाला आणि मग त्यांना साथ करायला बाकी आम्ही मावळे त्यांच्या जोडीला आलो. त्यात आमची चूक काय? आम्ही हिंदुत्व टिकवलं, आम्ही हिंदुत्व सोडलं का? तुम्ही एक वेळ हिंदुत्वाच्या थोडंसं इदर विदर करायला लागले, पण आम्ही नाही ना ते केलं. त्यानंतर जे खोक्याची भाषा केली, आम्ही संयम का पाळला? हे बघा, माणूस किती जरी बोलला, काही झाला, त्याला पण लिमिट असतं. आणि म्हणून जे काय सकाळच्या 9च्या भोंग्याने जे काय सुरुवात केली, तो भोंगा तर कुठं वाचतोय का? थकला तो बोलून बोलून. आणि म्हणून करता आम्ही संयम पाळला. कारण आम्हाला माहिती होतं आम्ही केलं ते योग्य केलं. जेव्हा आम्ही मगाही सांगितलं, जेव्हा आम्ही चुकू तेव्हा आम्ही मुकू, पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही मुकणार नाही. कारण आमची नियत आणि नीतिमत्ता साफ आहे.